नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर महिला व बालविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सिरीज मधला हा आपला 19वा व्हिडिओ आहे. तर चला सुरुवात करूयात प्रश्नांना आणि पाहूयात पहिला प्रश्न. तर मध्यान्ह आहार योजनेचे वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर खाली विधाने दिलेली आहेत. शाळेमधील पटनोंदणी वाढवणे, शाळेमधील उपस्थिती वाढवणे व टिकवणे, विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणे, प्राथमिक शिक्षणाचे सर्वत्रीकरण करणे. तर ऑप्शन आहेत वरील सर्व अ आणि ब, अ, ब आणि क, फक्त ड. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वरील सर्व. तर वरील सर्व विधाने ही मध्य अन्न आहार योजनेची वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्रीय आविष्कार अभियानाबाबत विचार करा. या अभियानाची सुरुवात 9 जुलै 2015 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आली. याचा उद्देश 6 ते 18 वयोगटातील मुलामुलींमध्ये विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान याविषयी चौकस बुद्धी, सर्जनशीलता आणि प्रेम रुजविणे हा आहे. तर पर्याय आहेत अ, ब बरोबर, अ, ब चूक, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अ आणि ब चूक. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ग्रामीण भागात महिला साक्षरतापेक्षा कमी असलेल्या शैक्षणिकदृष्ट्या मागास गट तालुक्यामध्ये आणि महिला साक्षरता राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असलेल्या निवडक शहरी भागामध्ये राबविण्यात येते. तर ऑप्शन आहेत 20%, 50%, 30%, 75%. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 30%. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी कोणती अट नाही? ग्राहकाचे वय 18 वर्ष त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे राहील. ग्राहक BPL कुटुंबातील महिलाच असली पाहिजे. ग्राहकाच्या घरामध्ये कोणाच्याही नावे पहिले LPG कनेक्शन असावे. तर ऑप्शन आहेत फक्त अ, अ, ब, फक्त ब, अ, ब, क. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त क. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी किमान 250 अनामत रक्कम भरावी लागते. एका वर्षामध्ये किमान 1,000 ते 1,50,000 पर्यंत रक्कम खात्यामध्ये भरता येते. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर जमा रकमेपैकी 50% रक्कम फक्त उच्च शिक्षणासाठी काढता येईल. तर खालीलपैकी असत्य विधान कोणते आहेत? हे वरीलपैकी असत्य विधान कोणते आहेत ते ओळखायचे आहे. तर ऑप्शन आहेत अ, ब, क यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. मनोधैर्य योजना केव्हापासून लागू करण्यात आली? 2011, 2012, 2013, 2014. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2013. जागतिक बाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 20 नोव्हेंबर, 20 डिसेंबर, 12 नोव्हेंबर, 20 ऑक्टोबर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 20 नोव्हेंबर. मनोधैर्य योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविणे, बलात्कार, लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला पीडितांना मदत करण्यासाठी, मुलींचे लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बलात्कार, लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला पीडितांना मदत करण्यासाठी. सन 2010 मध्ये महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी प्रचलित कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून सुधारणा सुचविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? KT बक्षी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, BN श्रीकृष्णा, सुशील कुमार शिंदे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी.
राष्ट्रीय महिला आयोगाबाबत विचार करा. तर या आयोगाची स्थापना 1992 साली झाली. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. याचा मुख्य उद्देश महिलांचे हक्क आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवणे हा आहे. तर वरीलपैकी असत्य विधान कोणते? तर यामधली असत्य विधान ओळखायचे आहे. तर ऑप्शन आहेत अ, ब, क यापैकी एकही नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी एकही नाही. म्हणजे ही वरील विधाने तिन्ही विधाने सत्य आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे 2001, 2005, 2007, 2016. तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2007. राष्ट्रीय महिला आयोगास महिला संबंधित घटनांची चौकशी करण्यासाठी फौजदारी न्यायालयाचे अधिकार प्राप्त आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनाईक या होत्या. तर विधाने ऑप्शन आहेत फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब बरोबर, अ आणि ब चूक. तर याचे अचूक उत्तर आहे फक्त ब बरोबर. बालकांसाठी राष्ट्रीय धोरण 2003 बाबत विचार करा. यानुसार 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक होय. या धोरणाची अंमलबजावणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय करेल. तर ऑप्शन आहेत अ ब बरोबर, अ ब चूक, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अ आणि ब बरोबर. म्हणजे यानुसार 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक होय आणि या धोरणाची अंमलबजावणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय करेल. महिला आर्थिक विकास महामंडळ चे उद्दिष्ट ओळखा. ग्रामीण भागात महिलांचे संघटन करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, उद्योजकीय विकास घडवून आणणे, स्वयंसहाय्य बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे. तर ऑप्शन आहेत वरील सर्व अ, क, ड, अ, ब, क आणि अ आणि ब. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वरील सर्व बरोबर. म्हणजे ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, उद्योजकीय विकास घडवून आणणे, स्वयंसहाय्य बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आले? 9 जून 2016, 23 मार्च 2016, 9 जून 2015, 23 मार्च 2015. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 9 जून 2016. खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यापीठ व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, त्यांना देशसेवा करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे? राष्ट्रीय आविष्कार अभियान, बढे भारत अभियान, विद्यावीरता अभियान, विद्यांजली योजना. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विद्यावीरता अभियान. स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी व मुलींना संरक्षण देण्यासाठी 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आलेली योजना कोणती? जननी सुरक्षा योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, सुकन्या समृद्धी योजना, विद्यावीरता अभियान. तर याचे अचूक उत्तर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. रिकामी जागा या कार्यक्रमांतर्गत माता व नवजात अर्भकांना सार्वजनिक आरोग्य संस्थेमध्ये मोफत सेवा पुरविल्या जातात. ऑप्शन आहेत जननी शिशु सुरक्षा योजना, मातृत्व लाभ योजना, नवसंजीवनी योजना, सुकन्या समृद्धी योजना. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मातृत्व लाभ योजना. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत कोणती योजना सुरू करण्यात आली? जननी सुरक्षा योजना, सुकन्या समृद्धी योजना, विद्यावीरता योजना यापैकी नाही.
तर याचे अचूक उत्तर आहे सुकन्या समृद्धी योजना. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते? जिल्हा, तालुका, गाव, अंगणवाडी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अंगणवाडी. नवजात मृत्यूदर म्हणजे 1000 जीवित जन्मामागे दिवसांच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या होय. 0 ते 14, 0 ते 28, 0 ते 40, 0 ते 365. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 0 ते 28. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबाबत विचार करा. या योजनेचा लाभ शासकीय व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांमध्ये असणाऱ्या महिलांना मिळत नाही. लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या 2 जिवंत अपत्यांना जन्म देतानाच मिळतो. तर पर्याय आहेत फक्त अ बरोबर, फक्त ब, अ आणि ब बरोबर, अ आणि ब चूक, फक्त ब बरोबर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अ आणि ब बरोबर. म्हणजेच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ शासकीय व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांमध्ये असणाऱ्या महिलांना मिळत नाही आणि लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या 2 जिवंत अपत्यांना जन्म देतानाच मिळतो. वंदे मातरम योजनेबाबत विचार करा. याची सुरुवात 2004 मध्ये झाली. ही योजना मिलेनियम डेव्हलपमेंट गोलनुसार बालमृत्यू दर व मातृमृत्यू दर कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली. तर ऑप्शन आहेत फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब बरोबर, अ आणि ब चूक. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ व ब बरोबर. जननी शिशु सुरक्षा योजनेमध्ये खालीलपैकी कोणता लाभ दिला जात नाही? मोफत रक्तपुरवठा, मोफत वाहतूक व्यवस्था, मोफत औषधे व लागणारे साहित्य. तर ऑप्शन आहेत अ, ब, क यापैकी एकही नाही. तर याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी एकही नाही. 4 डिसेंबर 2007 रोजी सुरू झालेली उज्ज्वला योजना कोणत्या कारणासाठी सुरू करण्यात आली? ग्रामीण भागामध्ये वीज उपलब्ध करण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये गॅस कनेक्शन देण्यासाठी, महिलांच्या शोषण व अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध करणे यापैकी एकही नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महिलांच्या शोषण व अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध करणे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.